ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. वास्तुशास्त्र आणि देवघर या विषयावरती आपण आज चर्चा करतोय. पुण्याहून आपल्यासोबत सध्या अभिजित काळे आहेत. बोला अभिजित, तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न गुरुजींना असाच आहे की देव जर सगळीकडे आहे, देवाचे अस्तित्व सगळीकडे दिसतंय, तर मग देवघर इथेच आणि तिथेच का? आणि समजा हे शक्य नाहीये, म्हणजे फ्लॅटमध्ये जे राहणारे असतात किंवा जे गरीब लोक असतात किंवा ज्यांच्याला शक्य नाहीये, त्यांना देवघर इथे ईशान्येलाच पाहिजे आणि तिथे कळसच पाहिजे असं का? देवाची एक प्रतिमा कुठेही ठेवून तुम्ही देवाची पूजा करू शकता. मस्त प्रश्न विचारला. ईशान्येला देवघर पाहिजे आणि ईशान्येला घरच नसेल किंवा ईशान्य म्हणजे हेच नसेल, तर मग काय करावं? नक्की तुमचा प्रश्न लक्षात आलाय. आपण असं ठरवलेलं आहे की खूप जे चांगले प्रश्न येतात त्यांना आपण आपल्या वतीनं एक भेटवस्तू देतो, म्हणजे माझी लिहिलेली सगळी पुस्तकं. तर अभिजितजी आम्हाला पुन्हा फोन करून पत्ता द्यावा, किंवा ते पुण्यातच आहेत, त्यांना आम्ही माझ्या वतीनं ते बक्षीस पुस्तकांचं जाहीर करतो की अतिशय सुंदर आणि खोचक जे नेहमी तू प्रश्न विचारते तो त्यांनी विचारलाय. लक्षात घ्या की ईश्वर सर्वत्र अस्तित्वात आहे, म्हणून इस्लाममध्ये मूर्तीपूजा नाही सांगितलेली. बरोबर. इस्लाममध्ये ते सर्वत्र आहे, किंवा निरंकारी नावाचं एक पंथ आहे, त्याच्यामध्ये सर्वत्र ईश्वर आहे असं त्यांनी मानलंय आणि त्यामुळं ते प्रतिमा कुठली करत नाहीत. आपण प्रतिमेचा आधार का घेतो? कॉन्सन्ट्रेशनसाठी. म्हणजे एखाद्या प्रतिमेवरती लक्ष दिल्यानंतर आपण त्याची मूर्ती ईश्वराची अशी असू शकेल, जसं की गणपतीमध्ये आपण भाग घेणार आहोत की गणपती हे कशाचं प्रतीक आहे? गणपतीचे डोळे बारीक आहेत, पोट मोठे, कान मोठे, काय कारण आहे? तर ते ईश्वराला अशा पद्धतीचं रूपकात्मक दर्जा दिला गेलेला आहे. अच्छा. तर ते रूपक कसं असेल त्याच्याकडे पाहिलं म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन होतं. आणि म्हणून ज्या मंडळींना वातावरणामध्ये ईश्वर सर्वत्र आहे असं वाटतं, अशी माझ्या वडिलांसारख्या विचारासारखी मंडळी कुठेही दिशेला तोंड करून परमेश्वराला नमस्कार करतात. परंतु ज्यांना इतक्या पटकन सहजासहजी शक्य होत नाही अशा मंडळींकरता आयडॉल निर्माण केलेले. परमेश्वर किंवा वेद आणि धर्मानी एक मूर्ती निर्माण केलेली आहे की ती अशी असेल आणि तो आपला आयडॉल आहे आणि त्याच्या ठाई दृष्टी ठेवून आपण कॉन्सन्ट्रेशन करून तसं होण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग काही मंडळींना असं जमत नाही की बाबा नाही, काहीतरी समोर असेल तरच लक्ष लागतं, किंवा काहींना तसं जमतं की नसलं तरी चालेल, आपण निर्गुण निराकार सर्व परमेश्वर आहे. पण सर्वत्र परमेश्वर जरी असला तरी सार्वजनिक संडासात असतो का? असतो. पण का नसतो? कारण तिथलं वातावरण दूषित असतं. बरोबर. जिथं शुद्धता आहे, जिथं पवित्रता आहे, जिथं शांतता आहे, जिथं आनंद आहे, त्या ठिकाणी परमेश्वराचं अस्तित्व असतं. थोडक्यात परमेश्वर ही पवित्र गोष्ट आहे. परमेश्वर हा सगळीकडे असतो. अगदीच मी तुम्हाला आता वाक्य वापरत तिथं सुद्धा असतो, नाही असं नाही, परंतु त्याला एक विशिष्ट ठिकाण आहे ना, की एक मोठा तुमचा ऑफिसर आहे, समजा एखादा पंतप्रधान आहे आपल्या कुठल्याही देशाचा, तर तो सार्वजनिक संडासात ऑफिस टाकून बसत नाही ना. त्याला एक पर्टिक्युलर जागा असते, त्याला त्याचा एक दर्जा असतो, त्या पद्धतीचंच ऑफिस असतं. कोणताही अधिकारी तुम्ही गेला तर त्याला एक स्पेशल केबिन असते, त्या ठिकाणी तो एक छानसा टेबल असतो, त्याला एक ठिकाण असतं, त्या ठिकाणी त्याला ठेवलं जातं. हीच पद्धत वास्तुशास्त्रात आहे. अच्छा. की परमेश्वराचं अस्तित्व ईशान्य तत्व हे पंचमहाभूतांचं तत्व. पंचमहाभूतामध्ये जलतत्व हे ईशान्येला कार्यरत असतं, ईशतत्व ईशान्येला कार्यरत असतं, म्हणून त्या ठिकाणी देवता ठेवल्या पाहिजे. याचा अर्थ तुम्ही जर का देव मानणारे आहात पण अवडंबर न मानणारे आहात तर तुम्ही कुठेही देवता ठेवल्या तरी चालतील, पण ठेवायच्या तरी कशाला? न ठेवता तुम्ही त्याचं स्मरण कुठेही तोंड करून एक क्षणभर करू शकता, तर त्याचं फळ मिळेल. तुम्हाला मला वाटतं पटलं असेल हे मला जे म्हणायचे ते. पण बऱ्याच मंडळींना जो आधार घ्यावा लागतो ईश्वराचा, आयडॉलचा आधार घ्यावा लागतो, त्यासाठी मात्र ईशान्य कोपऱ्यातच त्याची जागा असली पाहिजे. प्रत्येकाचं एक ठिकाण आहे. कोणी कुठं बसत नाही, चपरासी मालकाच्या केबिन मध्ये बसत नाही, मालक रस्त्यावर येऊन बसत नाही. प्रत्येकाचं एक अस्तित्व, प्रत्येकाचं ठिकाण, प्रत्येकाचं स्थान निर्धारित केलेलं आहे. त्याच पद्धतीचं हे ईश्वराचं अस्तित्व आहे. मला वाटतं आपलं समाधान झालं असेल आणि आपल्यासाठी माझ्या संपूर्ण पुस्तकांचा एक संच मी आपल्याला भेट देईन. आपण माझ्याकडे जरूर या, मला तुम्हाला भेटायला खूप आवडेल. नक्की नक्की सर. आपण पुढचा मेल बघूया कोणाचा आहे. भारती जोशी अकोल्यावरनं. आमच्या फ्लॅटची वास्तुशास्त्राप्रमाणे त्यांनी रिनोव्हेशन केलंय. पूर्वी ईशान्येला 5x6चा बाथरूम आणि संडास होता काढून तिथे देवघर केलंय त्यांनी.
नंतर शेवटच्या मजल्यावर आहे त्यांचा फ्लॅट, देवघराच्या खाली जे फ्लॅट धारक आहेत त्यांचा संडास बाथरूम तिथेच खाली आहे, तर त्याचा आता काही दोष आहे का असं त्यांचं म्हणणं आहे? नाहीये. त्यांचा जो प्रश्न आहे, भारती जोशींनी जो प्रश्न विचारलाय ते टॉप फ्लोअरला राहत आहे आणि त्यांनी वास्तूत बदल करून त्यांचं ईशान्येला जे टॉयलेट ब्लॉक होतं ते पूर्णपणे बंद केलंय. त्यांनी ते मेलमध्ये लिहिलंय की त्यांनी संपूर्ण मार्बल वगैरे टाकून सुंदर देवता ठिकाण केलेलं आहे, परंतु त्याच्या खाली मात्र संडास बाथरूम आहे दुसऱ्या फ्लॅटचं, पण त्याचा काही संबंध येत नाही. यांच्या डोक्यावर जर संडास बाथरूम दुसऱ्याचं असतं तर मात्र मग ते त्रासदायक ठरलं असतं की खाली तुमचं देवघर आणि वरती तुमचं संडास बाथरूम दुसऱ्याचं आहे, त्याचं पाणी गळणं, त्याच्यानंतर ते स्लॅब लीक होणं वगैरे अशा गोष्टी होतात. त्यामुळे मी जे वारंवार म्हणतो की पवित्र गोष्टी पवित्र ठिकाणी असाव्यात. आपल्या आई वडिलांचा फोटो असेल तर आपण तो कचऱ्यात टाकत नाही, आपण तो एका चांगल्या ठिकाणीच ठेवतो. मग जर चांगल्याच ठिकाणी ठेवायचा आहे तर मग का नाही ईशान्येला ठेवायचा? जर ईश म्हटलंय ईशान्य तर ईशान्य, आग्नेयाला अग्नी म्हटलंय तर अग्नी, निऋतीला निऋत म्हटलंय. आता जो व्यक्ती गरीब आहे आणि ज्याला हे शक्य नाही, एकच रूम आहे, पण त्या एका रूम मध्ये सुद्धा पाहता येतं, एका रूम मध्ये सुद्धा वास्तुशास्त्र बसवता येतं. किंबहुना मी पालांचा अभ्यास केलाय. पाल म्हणजे जी भटके विमुक्त असतात. मला बऱ्याच लोकांनी मग असा प्रश्न, बऱ्याच वेळा प्रश्न असा विचारला की लोक भटके विमुक्त असतात तर त्यांना कुठलं आलंय काय वास्तुशास्त्र? अजिबात नाही, ते पण पाळतात. अच्छा, ते उलटी कधी चूल पेटवत नाहीत. काय करतात? चूल जी असते ती उलटी कधी पेटवत नाही की इकडं घर आणि इकडे चूल हवेच्या दिशेने, ते सगळं दूर त्यांच्या घरामध्ये ते अशा दिशेने चूल पेटवतात की बरोबर तो दूर बरोबर निघून जाईल आणि पालाच्या अशा दिशेला जे राहतात झोपतात अशी सिक्युरिटी असते. ते तुम्ही त्यांचं पाल पाहिल्यावर लक्षात येईल. कोण शिकवतं त्यांना? निसर्ग शिकवतो आणि वास्तुशास्त्र हे निसर्गाला अनुकूल शास्त्र आहे. म्हणून जरी कोणी वास्तुतज्ञाचा अवडंबर करत असेल तर ते तुम्ही विचारतच घेऊ नका. पण पंचमहाभूतांचं शास्त्र, पंचमहाभूतांना सीमित करायचं तुमच्या वास्तूत, कारण पंचमहाभूतांना बाहेरच्या आपण आपल्या घराच्या माध्यमातून अडथळा निर्माण करत असतो. तो अडथळा दूर करून त्या पंचमहाभूतांना आपल्या घरात स्थान द्यायचं म्हणजेच वास्तुशास्त्र. फार अवडंबर करायची गरजच नाहीये. नक्की नक्की. तर वास्तुशास्त्र आणि देवघर या विषयावरती ही चर्चा अशी चालू राहणार आहे. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथे घेतो एक छोटासा ब्रेक.